आज भारतीय सैनिकांनी ऑपरेशन महादेव केलं आणि त्यामध्ये 3 दहशतवादी मारले गेले। त्यापैकी जे पहलगाम हल्ल्यातील 2 अतिरेकी होते त्यांचा यामध्ये समावेश होता। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर आहेत। सर, तुम्ही सर्व बघितले असेल, काय सांगाल? नक्कीच 22 एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्या काही दिवसानंतरच पाकिस्तानमध्ये घुसून आपण ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी राबवलं। पण जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत येईपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी होता की 22 एप्रिलला जो हल्ला झाला त्याच्याशी संबंधित हे 3 दहशतवादी अजून सुद्धा मोकाट आहेत, त्यांचा आतापर्यंत खात्मा झाला नाही। आणि आता जर ही बातमी खरी असेल तर या 3 दहशतवाद्यांचा जो आपल्या आर्म्ड फोर्सेसनं खात्मा केला त्यातल्या 2 दहशतवाद्यांचा सरळ संबंध हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी आहे। नक्कीच ही बातमी अत्यंत सुखावह त्या ठिकाणी अधिकृतरित्या याची घोषणा झाल्यानंतर यावर अधिकृतरित्या स्टॅम्प त्या ठिकाणी पडेलच, परंतु मुळात पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधले जे विक्टिम आहेत त्यांना एक प्रकारे न्याय देण्याचं काम यांचा खात्मा केल्यामुळे झालं असं जर म्हटलं तर आपण त्या ठिकाणी ते चुकीचं ठरणार नाही। मुळातच याला नाव आपण जे आहे ऑपरेशन महादेव का दिलं? कारण 22 एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जे सामील दहशतवादी होते त्यांनी अतिशय घनदाट जंगल असणारा जो हा परिसर आहे ज्याचं नाव आहे महादेव पीक म्हणजेच दाचिगाम नॅशनल फॉरेस्ट रिझर्व, हा जो अत्यंत घनदाट जंगल असणारा जो परिसर आहे त्यामध्ये एक जी टेकडी आहे त्याचं नाव आहे महादेव पीक आणि त्या अनुषंगानं या ऑपरेशनचं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन महादेव। मग या घनदाट जंगलामधून जर जायचं असेल तर तिथे कुठलाही रस्ता नाही आहे, तिथं पायवाट सुद्धा नाही आहे, कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन पहलगामचा हल्ला करून हे दहशतवादी या घनदाट जंगलामध्ये पळून गेले असतील। त्या ठिकाणी जे आहे दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी जे आहे आपली जागा ते त्या ठिकाणी बदलत असतील आणि स्थानिकांच्या मदतीनं काही अंशी त्यांची लॉजिस्टिक मॅनेजमेंट म्हणा किंवा खानपानाचा बंदोबस्त त्यांनी त्या ठिकाणी केला असेल आणि एक प्रकारे आपल्या आर्म्ड फोर्सेसला काही काळासाठी चकमा देण्यामध्ये या घनदाट जंगलामुळे त्यांना यश मिळालं असेल। परंतु याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं ह्युमन इंटेलिजन्स इनपुट आणि टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट यांचा सुरेख मिलाप आपल्या आर्म्ड फोर्सेसनं साधला आणि त्याचमुळे हे ऑपरेशन आपल्याला राबवता आलं। या परिसरामध्ये असणारे बाकरवाल त्याचबरोबर गुज्जर हे नोमॅडिक ट्राइब जे आहेत या नोमॅडिक ट्राइब्सकडून आपल्या आर्म्ड फोर्सेसनं या दहशतवाद्यांच्या मूवमेंटविषयी काही बेसिक माहिती त्या ठिकाणी घेतली आणि हे ह्युमन इंटेलिजन्स इनपुट आणि याच्या सोबतीला या दहशतवाद्यांकडे जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स होते, जे कम्युनिकेशन इक्विपमेंट होते त्यांच्याशी संबंधित सिग्नल ट्रॅक करणं, त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून या एरियामध्ये सर्व्हिलन्स करणं, या सगळ्या बाबी एकत्रितपणे टेक्निकल इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून आपल्या आर्म्ड फोर्सेसनं मिळवल्या आणि अशा प्रकारच्या ह्युमन टेक्निकल इंटेलिजन्स त्याचबरोबर ह्युमन इंटेलिजन्स इनपुट आणि टेक्निकल इंटेलिजन्स इनपुट यांच्या सुरेख मिलापामधून आपल्या स्पेशल फोर्सेसनं आर्म्ड फोर्सेसच्या स्पेशल फोर्सेसनं जम्मू काश्मीरच्या पोलीस त्याचबरोबर CRPF यांच्या सोबतीनं संयुक्त कारवाई करत लिडवासच्या जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरियामध्ये ही कारवाई केली आणि या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। सर, 2 दहशतवाद्यांचा म्हणजे जे पहलगाम हल्ल्यामध्ये होते आणि एक दहशतवादी होता तिघांचा खात्मा झाला आहे, परंतु अजूनही याच्यामध्ये काही अतिरेकी आहेत का, असू शकतात का? नक्कीच, म्हणजे आत्ता जे इंटेलिजन्स इनपुट आपल्याकडे येत आहेत आणि ज्या बातम्या त्या ठिकाणी मिळत आहेत साधारणतः 13 ते 15 पाकिस्तानी दहशतवादी हे त्या एरियामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या 5 ते 7 दहशतवाद्यांशी संबंधित इनपुट इंटेलिजन्स इनपुट आपल्या या आर्म्ड फोर्सेसच्या जवानांना स्पेशल फोर्सेसच्या जवानांना त्या ठिकाणी मिळाले होते आणि त्याच्या आधारावर ही कारवाई केली ज्यामध्ये या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। नक्कीच हे कोम्बिंग ऑपरेशन भविष्यामध्ये सुद्धा चालू असेल आणि या एरियाच्या आसपास आता तिथल्या लोकलकडून तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वीच 2 स्थानिकांना जे आहे पकडण्यामध्ये यश मिळालं होतं आणि याच स्थानिकांनी या दहशतवाद्यांना एक प्रकारे जे आहे खानपानाच्या वस्तू त्याचबरोबर लॉजिस्टिक सपोर्ट दिला होता पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आणि या 2 व्यक्तींकडून माहिती मिळाल्यानंतरच आता आपल्याला या 3 दहशतवाद्यांशी संबंधित किंवा ज्यांचा खात्मा करण्यात आला त्यांच्याशी संबंधित माहिती मिळाली। अशीच माहिती आता त्यांच्याकडे मिळणारं सामान त्याचबरोबर या लोकांकडून त्यांच्या आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये साधारणतः या 10 ते 15 अतिरेकी जे त्या एरियामध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि जे पाकिस्तानी मूळ असणार आहेत त्यांचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खात्मा होईल अशा प्रकारची शक्यता निर्माण होताना आपल्याला दिसते आहे। कॅमेरामॅन आमचे 28 सर्व देखील मराठी चित्रपट संभाजी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.